हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्राणी पाटील तुमच्या सगळ्यांचं पोलीस भरती 2024 महत्त्वाचे प्रश्न डे नंबर 1 म्हणजे पहिल्या दिवशी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आपल्याला इथून पुढे 75 दिवस कंटिन्युअसली महत्त्वाच्या प्रश्नांबद्दल डिस्कस करायचं आहे. ठीक आहे, पोलीस भरतीसाठी जेवढे महत्त्वाचे क्वेश्चन्स असतात ते आपण 75 दिवसांमध्ये बघणार आहोत. सो त्या 75 दिवसांपैकी आजचा दिवस पहिला आहे. या दिवसांमध्ये आपल्याला प्रत्येक सब्जेक्टवर भर द्यायचा आहे, म्हणजे प्रत्येक सब्जेक्टवर एक एकदा चेक करायचं आहे. सब्जेक्ट वाईज आपण MCQ बघणार आहोत. चलो, विदाउट वेस्टिंग एनी टाइम आपण डायरेक्टली आता जाऊया आपल्या MCQ कडे. चेक करू शकता. पहिला आहे, आता स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल, सामान्य ज्ञान. ठीक आहे, पहिला आहे सामान्य ज्ञान. पोलीस रचना या टॉपिक वरती क्वेश्चन असणार आहेत. पोलीस रचना या टॉपिक वरती क्वेश्चन असणार आहेत. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. त्याच्यानंतर आता चेक करा. फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याचे पोलीस ध्वज ... या दिवशी प्रदान केला. ठीक आहे, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज ... या दिवशी प्रदान केला, म्हणजे दिला किंवा दिला. ठीक आहे, तर ती डेट कोणती असेल? ऑप्शन चेक करा. 1 मे 1960, सेकंड आहे 2 जानेवारी 1961, 2 ऑक्टोबर 1961, 26 जानेवारी 1961. मग याचं योग्य उत्तर कोणतं असेल? येस, आता याचं योग्य उत्तर चेक करा. 2 जानेवारी 1961 या दिवशी महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज त्यांना प्रदान करण्यात आला. ठीक आहे, याच दिवसाला स्थापना दिवस किंवा रेझिंग डे म्हणून सुद्धा ओळखल्या जातं. ओके, क्लिअर आहे? काय म्हटलं जातं? स्थापना दिवस किंवा रेझिंग डे म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्याच्यानंतर येऊया आता आपण आपल्या सेकंड क्वेश्चन कडे. ठीक आहे, सेकंड क्वेश्चन चेक करा. काय आहे? महाराष्ट्र राज्यातील ... शहरात पोलीस आयुक्तालय नाही असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? पोलीस आयुक्तालय नाही. मग ऑप्शन चेक करूया. नाशिक, अमरावती, सोलापूर, धाराशिव. ओके, हे असे ऑप्शन्स दिलेले आहेत. आता या ऑप्शन्स पैकी एखादा असा ऑप्शन्स आहे त्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही, म्हणजे जिल्हा आहे त्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही. आता याचं आन्सर जर तुम्हाला यायचं असेल, वाटत असेल की याचं आन्सर मला आलं पाहिजे, तर त्यासाठी तुम्हाला सगळे पोलीस आयुक्तालय माहिती पाहिजे. एकूण 12 पोलीस आयुक्तालय आहेत. ठीक आहे, त्या आयुक्तापैकी ज्यांना आयुक्त माहिती आहेत त्यांना याचं आन्सर एकदम करेक्ट येतं. आता चेक करा. मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई हे सगळे आयुक्त आहेत, तुम्ही बघू शकता. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे धाराशिव. धाराशिव मध्ये पोलीस आयुक्तालय नाही, कारण मोठ्या जिल्ह्यांमध्येच पोलीस आयुक्तालय आहे, मोठ्या शहरांमध्ये पोलीस आयुक्तालय आहे. ओके, धाराशिवला, ज्यांना धाराशिव नाव माहिती नसेल, ते अगोदर त्याचं नाव उस्मानाबाद होतं, त्याच्यानंतर नाव धाराशिव करण्यात आलेलं आहे. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे? त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चन चेक करा. लातूर जिल्हा हा कोणत्या पोलीस परिक्षेत्रामध्ये येतो? काय परिक्षेत्रामध्ये येतो लातूर जिल्हा? तर आता असे काही जिल्हे आहेत. ठीक आहे, त्यांच्या अंतर्गत काही जिल्हे, त्यांच्या परिक्षेत्रामध्ये काही जिल्हे येत असतात, जसे की नांदेड परिक्षेत्र अंतर्गत नांदेड, परभणी, हिंगोली, ठीक आहे, लातूर असे जिल्हे येतात. त्याच्यानंतर भरपूर आहेत. कोकण असेल, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ग्रामीण वगैरे ते त्यांच्या अंतर्गत जिल्हे येतात. त्याचप्रमाणे लातूर जिल्हा हा कोणत्या पोलीस परिक्षेत्रामध्ये येतो? तर त्याचं आन्सर आहे नांदेड या परिक्षेत्रामध्ये लातूर जिल्हा येतो. आता त्याचा तक्ता आहे, तो तक्ता सुद्धा तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. ओके, ते जर तक्ता पाठ असेल तर तुम्हाला त्याच्यावरती 2 ते 3 क्वेश्चन्स असतात, ते सुद्धा तुम्हाला यायला पाहिजे. त्याच्यानंतर चौथा जो प्रश्न आहे चेक करा. ऑब्जेक्टिव्ह म्हणते, त्याला मी क्वेश्चन्स किंवा प्रश्न असं म्हणते, समजून घ्या.
महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? ठीक आहे, पोलीस महासंचालक म्हटलेलं आहे सध्याचं. आता हे अपडेटेड व्हर्जन असतं. अगोदर दुसरे होते, त्याच्यानंतर दुसरे, त्याच्यानंतर दुसरं कोणीतरी येऊ शकतं, म्हणजेच हे बदलत जातं. सो तुम्हाला याचा नीट काळजी देऊन किंवा नीट विचार करून उत्तर लिहावं लागतं. बर, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक आहेत रश्मी शुक्ला. कोण आहेत? रश्मी शुक्ला या महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक आहेत. हे बदलत जात असतं. ठीक आहे, याच्यावरती लक्ष ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोल्हापूर पोलीस परिक्षेत्रामध्ये खालीलपैकी कोणता घटक नाही? अगोदर लातूर जिल्हा कोणत्या परिक्षेत्रामध्ये येतं? आता काय आहे? कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये खालीलपैकी कोणता घटक नाही असं म्हटलेलं आहे. ऑप्शन चेक करा. सातारा, सोलापूर ग्रामीण, सोलापूर शहर आणि सांगली असे ऑप्शन्स आहेत. तर याचं करेक्ट उत्तर काय असेल? ठीक आहे, मी सांगितलं ते चार्ट तुम्ही जे काही आयुक्तालय म्हणते, परिक्षेत्रांचं जे काही चार्ट असतं ते चार्ट तुम्ही परत एकदा बघायचं आहे, कारण हा त्याच चार्ट वरती दुसरा क्वेश्चन आलेला आहे. ओके, आन्सर चेक करा. आता काय असेल याचा आन्सर? सोलापूर शहर हा कोल्हापूर पोलीस परिक्षेत्रामध्ये येत नाही. मग कोणते कोणते येतात? कोल्हापूर, पुणे ग्रामीण, त्याच्यानंतर सोलापूर ग्रामीण आणि सांगली, सातारा हे एवढे शहर किंवा जिल्हे कोल्हापूर परिक्षेत्रांमध्ये येत असतात, कोल्हापूर पोलीस परिक्षेत्रामध्ये येत असतात. ओके, डन. त्याच्यानंतर नंबर 6वा क्वेश्चन आहे. फक्त पोलीस रचना या टॉपिक वरतीच क्वेश्चन घेत आहे आज. नवीन आपण पुढे गेल्यानंतर बघूया. नेक्स्ट क्वेश्चन, 6वा क्वेश्चन चेक करा. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही असं म्हटलेलं आहे? एकूण 12 पोलीस आयुक्तालय आहेत. त्यापैकी काही पोलीस आयुक्तालय त्या माहिती असलं की त्याच्यापैकी कोणता नाही, हा सुद्धा आयुक्तालय वरती दुसरा क्वेश्चन आलेला आहे. ओके, चेक करा. मग कोणता नसेल बरं? सोलापूर, नाशिक, अमरावती, नांदेड असं ऑप्शन दिलेलं आहे. तर याचा करेक्ट आन्सर आहे नांदेड. उत्तर काय याचा करेक्ट? नांदेड येथे पोलीस आयुक्तालय नाही. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. राज्य पोलीस दलाचे ... हे नियतकालिक मुखपत्र आहे. नियतकालिक म्हणजे मॅगझिन माहिती आपल्याला. आता राज्य पोलीस दलाचे पण त्यांचे मॅगझिन्स त्यांना वरचेवर प्रत्येक महिन्याला मासिके नियतकालिके मिळत असतात. मग कोणती नियतकालिका त्यांना म्हणजे मिळत असते? तर त्या नियतकालिकेचे नाव आहे दक्षता. कोणती नियतकालिका? दक्षता नियतकालिका. हे मुखपत्र आहे, दर महिन्याला प्रसिद्ध होत असतं. ओके, 8वा प्रश्न चेक करा. महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग कोणता आहे? हा तर अतिशय सोपा आणि बेसिक क्वेश्चन आहे. आता आपण पोलीस भरतीची तयारी करतोय म्हणजे याचा आन्सर आपल्याला येतच. तरी एकदा मी शो करते की कोणतं आहे रंग. इथे चेक करू शकता तुम्ही. हा आपला सिंबल आहे, चेक करा. रंग कोणता म्हटलेला आहे? कोणता रंग दिसतोय? गडद निळा. कोणता कलर आहे? गडद निळा. मग ऑप्शन चेक करूया. आता या ठिकाणी ऑप्शन चेक करूया, आहे का गडद निळा? यस, गडद निळा या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिसत आहे, म्हणून याचा आन्सर आहे गडद निळा. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभय निदर्शक म्हणून ... हे चित्र आहे. परत एकदा शो करते, चेक करा. अभय निदर्शक हे चित्र चेक करा काय आहे बरं. याच्यावरती कोणतं चित्र दिसतंय? येस, म्हणजेच हे हाताचा पंजा. कोणता चित्र आहे? अभय निदर्शक चित्र कोणतं आहे? हाताचा पंजा. हे लोगो तुमच्या डोळ्यापुढे असलं पाहिजे. असणारच आहे, कारण ध्येयच आपलं हे आहे. ओके, कळलं? चेक करा. मग आता हाताचा पंजा ऑप्शन मध्ये आहे का आपल्या? येस, हाताचा पंजा आपल्या ऑप्शन मध्ये. आन्सर काय येईल याचा? फर्स्ट वन. डन. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे
म्हणजेच स्थापना दिवस. मी सांगितले स्टार्टिंगला पहिला प्रश्न याच्यावरतीच होता. रेझिंग डे म्हणजे स्थापना दिवस या तारखेला साजरा केला जातो. तर ती तारीख आहे 2 जानेवारी 1961. विसरायचं नाहीये ती डेट, अतिशय महत्वाची आहे. किती आहे डेट? 2 जानेवारी 1961. तर 21 ऑक्टोबरला पोलीस स्मृती दिन म्हणून साजरी केली जाते. 2 जानेवारीला स्थापना दिन आणि 21 ऑक्टोबरला स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो. चला, आपलं सामान्य ज्ञान कंप्लीट झालेलं आहे. तर आपण आता पुढे नेक्स्ट सब्जेक्ट कडे जाणार आहोत. त्याआधी एक महत्वाची सूचना, डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथून तुम्ही चॅनलला जॉईन करू शकता किंवा ग्रुपला जॉईन करू शकता. तिथे तुम्हाला दररोज मिळणारे क्विज तुम्ही सॉल्व्ह करू शकता आणि त्याच बरोबर येणारे अपडेट सुद्धा तुम्हाला आमच्या त्या टेलिग्राम चॅनल वरती तुम्हाला मिळू शकतात. ओके, चेक करा. आता नेक्स्ट जो सब्जेक्ट असणार आहे आपला मराठी. नेक्स्ट सब्जेक्ट असणार आहे आपला मराठी. व्याकरण आणि वर्णविचार हा आपला टॉपिक असणार आहे. या टॉपिक वरती काही क्वेश्चन्स आहेत. 10च क्वेश्चन्स बघणार आहेत. प्रत्येक दिवशी डे 1 आजपासून स्टार्ट केलं. प्रत्येक दिवशी 40 प्रश्न बघणार आहोत. ऑल सब्जेक्ट मिक्स. ठीक आहे, 40 प्रश्न आपण बघत आहोत. सो मराठी बघूया. आता पहिला क्वेश्चन चेक करा मराठीचा. मुखातून निघणाऱ्या मूलध्वनीला काय म्हणतात? पहिला क्वेश्चन आहे, मुखातून निघणाऱ्या मूलध्वनीला काय म्हणतात? स्क्रीनवरती तुम्हाला वरती क्वेश्चन दिसत असेल. ऑप्शन चेक करा. आता शब्द म्हणतात का वर्ण म्हणतात का अक्षर म्हणतात का व्यंजन म्हणतात? आता मुखातून निघणाऱ्या म्हणजेच काय? आता मी बोलायले म्हणजे मुखातून काहीतरी शब्द बाहेर पडतात, मग त्या अक्षरांना त्या शब्दांना म्हणतात वर्ण. मुखातून म्हणजे तोंडातून बाहेर निघणारे आपण जे बोलतो त्यांना आपण वर्ण असे म्हणतो. वर्ण म्हणजेच एक धून असते त्याला. ओके, त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन चेक करा. औष्ठ्य स्वर. सेकंड क्वेश्चन काय आहे? औष्ठ्य स्वर खालीलपैकी कोणता आहे? आता फर्स्ट ऑफ ऑल औष्ठ्य स्तर म्हणजे काय? स्वर स्तर म्हणते सॉरी स्वर म्हणजे काय हे लक्षात घ्या. उच्चार सेम असतात. औष्ठ्य स्वर म्हणजेच काय? उच्चार सारखे असतात. जसं की राम श्याम उच्चार सारखे, बट आपण इथे अक्षरांबद्दल बोलतोय. आन्सर काय असेल ते मी सांगते. चेक करा. सिमिलर उच्चार प्रोनाउन्सिएशन सेम असणं म्हणते अ आ डिफरन्स आहे. त्याच्यानंतर उ उ दोन्ही सेम प्रोनाउन्सिएशन कडे लक्ष द्या. उ उ. त्याच्यानंतर ए ऐ व्हायले. त्याच्यानंतर अ ई डिफरन्स आहे. अ ई फरक आहे. मग करेक्ट उत्तर काय आहे? सिमिलर प्रोनाउन्सिएशन असलं पाहिजे तर त्याचं करेक्ट उत्तर आहे उ उ. समजायले? उ उ हे एकदम करेक्ट प्रोनाउन्सिएशन आहे. सेम आहे, उच्चार सारखा आहे, त्याला औष्ठ्य स्वर असे म्हणतात. चला नेक्स्ट क्वेश्चन. भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? म्हणजेच डॉट डॉट म्हणतात. आता भाषेचे स्पष्टीकरण म्हणजेच काय बरं? आता एखादी गोष्ट आपल्याला सांगायची असेल, वेड वाकडं न सांगता, आपण जसं इंग्लिश बद्दल बोलत असतो की खूप सारे ग्रॅमॅटिकल मिस्टेक आपल्या इंग्लिश मध्ये असतात. आपल्याला जर इंग्लिश बोलता येत नसेल तर मराठी मध्ये सुद्धा सेम असतं. मग काय? मराठीमध्ये बोलते वेळी व्याकरणाचा उपयोग करणं गरजेचं असतं. मग काय येतं आन्सर? भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला व्याकरण असे म्हणतात. भाषा कशी असली पाहिजे, कशी बोलली पाहिजे, शब्दांच्या जाती किती, त्यांचा उपयोग कसा केला पाहिजे हे आपल्याला व्याकरणामध्ये बघायला मिळतात. समास वगैरे आपल्याला व्याकरणामध्येच बघायचे. ओके, त्याच्यानंतर चौथा क्वेश्चन आहे, अर्थपूर्ण अक्षर समूह म्हणजे काय? किंवा डॉट डॉट होय. अर्थपूर्ण अक्षर समूह. आता याचा आन्सर तर अतिशय सोपा आहे. ओके, अतिशय सोपा आहे. याचा आन्सर काय येईल मग? आता याचं एक एक्झाम्पल घेते, मग तुम्हाला लगेच समजून जाईल. 1 सेकंड.
मला फक्त 1 मिनिट देताल? हा, आता एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुम्हाला समजून जाईल की अर्थपूर्ण अक्षर समूह म्हणजे काय. आता आता चेक करा, अक्षर समूह म्हटलेला आहे, अक्षर समूह म्हटलेला आहे, काय येईल याचा आन्सर बघा. हे एक अक्षर आहे, हे एक अक्षर आहे, हे एक अक्षर आहे, असे 3 अक्षर या ठिकाणी आहेत. हा, मग या 3 अक्षरांना ज्यावेळी आपण एकत्र आणतो त्यावेळी कोणता शब्द तयार होतो? कागद. ठीक आहे, परत एकदा खूप साधी ट्रिक आहे. अर्थपूर्ण शब्द कशाला म्हणतात? तर हे सगळे अक्षरे जे आहेत एकत्र आणल्यानंतर ज्यावेळेस त्यांचा शब्द बनतो त्याला अर्थपूर्ण अक्षर समूह असं म्हटलं जातं. मग याचा आन्सर काय असेल बरं? 1 सेकंड. येस, याचा आन्सर काय असेल? अर्थपूर्ण अक्षर समूह म्हणजे शब्द होय. अक्षरांचा समूह केल्यानंतर काय बनतं? शब्द बनतं. नेक्स्ट क्वेश्चन चेक करा. पुढील पैकी महाप्राण व्यंजन कोणते? आता पहिला एक बेसिक गोष्ट सांगते. व्यंजन आहे, व्यंजनांचे प्रकार आहेत. ठीक आहे, एकूण 34 व्यंजन आहेत, त्यांचे खूप सारे प्रकार आहेत. त्या प्रकारांपैकी महाप्राण व्यंजन हा सुद्धा एक प्रकार आहे. आता महाप्राण व्यंजन म्हणजे काय? डायरेक्टली फुफ्फुसातून हवा बाहेर पडणे, फुफ्फुसातून हवा तोंडावाटे बाहेर पडणे, म्हणजेच की एखाद्या अक्षराचा उच्चार आपण असा करतोय की आपल्या फुफ्फुसातली हवा तोंडावाटे बाहेर पडते, तो शब्द कोणता? असे एकूण 14 महाप्राण व्यंजन आहेत. तर इथे चेक करा. आता हे सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रोनाउन्स करून बघायच्यात आणि पाठ सुद्धा करून टाकायचे आहेत. तर याच्यापैकी ह आहे, ह फुफ्फुसातून हवा बाहेर पडतीये. ल, जीभ आपली जी टंग आहे ती वर चिटकतीये. त्याच्यानंतर क्ष आहे, हा पण नाही. ज्ञ, ज्ञ म्हटल्यानंतर सुद्धा जीभ वरती चिटकतीये. म्हणजे टाळू वगैरे हे खूप सारे प्रकार आहेत, ते आपण नंतर बघूया. कंठ, तुला वगैरे हे प्रकार आहेत. आन्सर काय असेल मग याचा? महाप्राण व्यंजन म्हटलेलं आहे, आन्सर असेल ह. ह म्हटल्यानंतर जिभेचा स्पर्श कुठल्याही वरच्या पार्टला किंवा खालच्या पार्टला म्हणजे तोंडाबद्दल बोलतीये होत नाही. ह डायरेक्टली बाहेर येतंय, म्हणून आन्सर असेल ह. हा महाप्राण व्यंजन आहे. ओके, त्याच्यानंतर असे खूप सारे व्यंजन आहेत. ख, घ, छ, झ, ठ, ड हे व्यंजन आहेत. असे व्यंजन तुम्हाला पाठ करून ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता 6वा प्रश्न आहे, खालीलपैकी आर्यन गटातील भाषा कोणत्या? पहिल्यांदा समजून घ्या, आर्यन किंवा आर्य गट म्हणा, एक्झॅक्टली काय आहे. आर्यन गट किंवा आर्य गट इंडो एरिया असं म्हणतो आपण त्याला. तर 3 दिशा पूर्व, पश्चिम, उत्तर, आय रिपीट पूर्व, पश्चिम, उत्तर, या 3 दिशा मिळून, इथे लिहिते म्हणजे तुम्हाला लक्षात राहते, पूर्व, पश्चिम, उत्तर, या दिशांमध्ये जेवढेही राज्य आहेत, तर या राज्यांमध्ये बोलली जाणारी भाषा, त्या भाषांना आर्यन काय म्हणतात? आर्यन गट म्हणून ओळखलं जातं. जसं की आता पूर्व, पश्चिम, उत्तर म्हटल्यानंतर वरचे सगळे महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान वगैरे इत्यादी राज्यांचा समावेश होतो, काश्मीर वगैरे. ठीक आहे, तर त्या राज्यांमध्ये बोलली जाणारी भाषा ही आर्यन गटामध्ये येते. आता त्याच्या अपोजिट मध्ये आहे द्रविडियन गट किंवा द्रविड गट म्हणतात. ते आहे दक्षिण भागातील. एकच दिशा राहिली, इकडे पूर्व, पश्चिम, उत्तर आलं, राहिलं एकच. ठीक आहे, द्रविड गटातील म्हणजेच की जेवढे काही आंध्रा, कन्नडा, तमिळ, मल्याळम हे जे भाषा आहेत ते येतं
द्रविड गटामध्ये म्हणजेच दक्षिण भागामध्ये जेवढेही राज्य आहेत त्या राज्यांमध्ये बोलली जाणारी भाषा ही द्रविड गटामध्ये येत असतं. इथपर्यंत क्लिअर आहे. तर आपल्याला सध्या काय विचारले, खालीलपैकी आर्यन गटातील भाषा कोणती, कोणत्या ते विचारलेलं आहे क्वेश्चन. तर त्याचं आन्सर सरळ सरळ लिहूया आपण, मराठी, हिंदी, संस्कृत, गुजराती. आता बाकीचे ऑप्शन चेक करा म्हणजे तुम्हाला समजेल. मराठी, फारसी, संस्कृत, गुजराती आणि उर्दू. काय आहे उर्दू? दक्षिण भागांमध्ये उर्दू सुद्धा बोलली जाते. ओके, त्याच्यानंतर चेक करा, कानडी, मल्याळम, संस्कृत, गुजराती, बंगाली. कानडी आणि मल्याळम द्रविड गटामध्ये येतं. हे सुद्धा तेलुगू, कन्नडी, मल्याळम हे सुद्धा द्रविड गटामध्ये येत असतं. द्रविडियन किंवा द्रविड गटामध्ये येत असतं. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, चेक करा आता 7वा प्रश्न. क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यामध्ये काय म्हणून केला जातो? व्यंजन किती आहेत? एकूण व्यंजन 34 आहेत. मग टोटल 36 होतात. स्पर्श व्यंजन 34 आहेत. आता राहिलेले जे 2 आहेत क्ष आणि ज्ञ यांना आपण संयुक्त व्यंजन म्हणून ओळखलं जातं. आता संयुक्त व्यंजन म्हणजेच काय? 2 व्यंजनांचा समावेश एका व्यंजनामध्ये केला जातो, त्यांना संयुक्त व्यंजन असे म्हणतात. क्ष हे अक्षर तयार करायचं असेल तर त्याच्यामध्ये खूप साऱ्या व्यंजनांचा समावेश होत असतो, जसं की क, श, अ हे अक्षर मिळून क्ष हे अक्षर तयार होतं. ज्ञ, द, न, य, अ हे अक्षर मिळून ज्ञ हा शब्द तयार होतो, म्हणून याला संयुक्त व्यंजन असं म्हटलं जातं. ओके, नेक्स्ट वन चेक करा. खालीलपैकी कंठ तालव्य वर्ण ओळखा. खालीलपैकी कंठ तालव्य वर्ण. आता खूप भारी आहे, मराठी तेवढीच अवघडी आहे आणि तेवढीच सोपी आहे. कंठ तालव्य वर्ण म्हणजेच की कंठातून आवाज निघणे, जीभ वरती टाळूला आपल्या चिटकणे, त्याला कंठ तालव्य वर्ण असे म्हणतात. तर याच्यापैकी कंठ तालव्य वर्ण आहे ए. कंठातून आवाज निघणं त्याला आपण कंठ तालव्य वर्ण असे म्हणतो. त्याचा आन्सर आहे ऐ. ऐ हे कंठातून आवाज निघतं. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? आत्ताच सांगितले एकूण किती व्यंजने आहेत. येस, साधं सिंपल 34 व्यंजन आहेत. टोटल 36 आहेत, बट आपण 34 पकडू कारण क्ष आणि ज्ञ हे संयुक्त व्यंजन आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. ह मिसळून झालेल्या वर्णांना डॉट डॉट म्हणतात. योग्य पर्याय निवडा. याचा आन्सर अगोदर तुम्हाला झालेला आहे, महाप्राण व्यंजन. महाप्राण व्यंजन म्हणजेच काय? डायरेक्टली फुफ्फुसातून हवा आपल्या तोंडावाटे बाहेर पडते, त्याला महाप्राण व्यंजन असे म्हणतात. त्या अक्षराचा उच्चार करती हवा फुफ्फुसातून बाहेर पडते म्हणून त्याला महाप्राण व्यंजन म्हणतात. तर तो अक्षर कोणता होता? ह होता, म्हणून याचा आन्सर असेल महाप्राण व्यंजन. यस, क्लिअर आहे. मराठी आपलं कंप्लीट झालेलं आहे. ओके, आता प्रत्येक ह्याच्यामध्ये बिझनेस मध्ये एक सूचना देते. आणखीन एक सूचना आहे की टेस्ट सिरीज सुद्धा आम्ही लवकरच लॉन्च करणार आहोत, त्या संबंधित अपडेट तुम्हाला मिळतील. चेक करा आता नेक्स्ट क्वेश्चन. गणित. नेक्स्ट क्वेश्चन म्हणते सब्जेक्ट बघूया आता आपण. गणित अतिशय सोपं आहे, ठीक आहे. स्टार्टिंग आहे, आपण इझी विथ पुढे जाऊया कारण पुढे पुढे अवघड येणार आहे. थोडंसं कॉन्फिडन्स लेवल आपलं वाढवण्यासाठी आज आपण सोप्यानं सुरुवात करत आहोत. चेक करा, गणितामधला पहिला प्रश्न. कोणत्या 2 जोडमूळ संख्यांच्या बेरजेचे वर्गमूळ 114 आहे? काय म्हटलेलं आहे? कोणत्या 2 जोडमूळ संख्या. आता जोडमूळ संख्या किती आहेत? जोडमूळ संख्या एकूण 8 आहेत, माहिती आहेत. जोडमूळ संख्या म्हणजेच काय? त्या अशा मूळ संख्या त्यामधील फरक हा 2 असतो, त्याला जोडमूळ संख्या असे म्हणतात. आता कोणत्या कोणत्या जोडमूळ संख्या ते एकदा आपण रिवाइज करून घेऊया किंवा लिहून घेऊया. चेक करा, लक्षात राहतं आपल्याला म्हणून.
हा, जोडमूळ संख्या कोणत्या कोणत्या आहेत? 3, 5, 5, 7, 11, 13, 17, 19, 29, 31 ह्या सगळ्या मूळ संख्या आहेत. 41, 43, त्याच्यानंतर आहे 59, 61 आणि 71, 73 हे आपल्या जोडमूळ संख्या आहेत. एकूण 8 आहेत. मग आपला प्रश्न काय होता चेक करा. कोणत्या दोन जोडमूळ संख्यांच्या बेरजेचे वर्गमूळ 114 आहे. आता आपल्याला बेरीज करायची आहे. ठीक आहे, चेक करा आन्सर कसा शोधायचा याचा. उत्तर काढतोय आपण. 3 + 5 पहिली जोडमूळ संख्या घेतलो, याचं उत्तर येतं 8. ओके, त्याच्यानंतर 5 + 7, 7 आणि 5 12, 12 म्हटलेला आहे. 8 चा वर्ग, वर्गमूळ 144 यायला पाहिजे. तर 8 चा वर्ग किती असणार आहे आपला? 8 चा वर्ग असणार आहे 64. करेक्ट आहे. मग 12 चा वर्ग किती असणार आहे? 144. मग उत्तर काय असेल? 12 चा वर्ग 144 आहे. म्हणून 5 ते 7 या जोडमूळ संख्येची बेरीज 12 येते. 12 चा वर्ग 144 आहे. आपला आन्सर मिळालेला आहे. ओके, क्लिअर आहे? खूप इझी आहे, काहीच अवघड नाही आहे. दोन कुठल्याही वर्गमूळ आधी जोडमूळ संख्यांची बेरीज करायची, उत्तर येतं. उत्तर आल्यानंतर क्वेश्चन मध्ये काय सांगितले? 144 वर्गमूळ आलं पाहिजे म्हटले. मग आपण 5 + 7 केलो, 12 आलं. 12 चा वर्ग 144 आपल्याला मिळालेलं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. हा सुद्धा अतिशय सोप्या मॅथ्सचे क्वेश्चन चेक करा. 1591, ठीक आहे, 1591 किंवा 1591 च्या मागील 6वी समसंख्या. स्टेप बाय स्टेप जाऊया. ओके, दुसरा प्रश्न आहे हा आपला. चेक करा आन्सर याचं. 1591 च्या मागील समसंख्या म्हटलेला आहे. मग मागच्या समसंख्या कोणत्या असतील? 1580 पासन 1580, 1582, 1584, त्याच्यानंतर 1586, 1588 आणि 1590. ओके, नेक्स्ट काय सांगितले गणितामध्ये? व 1040 नंतर येणारी 6वी विषम संख्या. ठीक आहे, जसं सम संख्या बघितलो तसंच 1040 नंतरची विषम संख्या बघूया. नंतरची म्हणजे पुढची विषम संख्या बघायची आहे. मग काय येईल याचा आन्सर चेक करा बरं. 1041, 1043, 1045, 1047, 1049 आणि 1051. 6वी म्हटलेलं आहे. 6 वेळेस आपल्याला पुढे जावं लागणार आहे. 6 स्टेप पुढे जावं लागणार आहे. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. दोन्ही काढून घेतलो. 6वी विषम संख्या आणि 6वी समसंख्या झालं. पुढे काय सांगितलंय? यांच्यातील फरक ही कोणत्या संख्येची वर्गसंख्या आहे असं म्हटलेलं आहे. आता काय करायचंय? 6वी संख्या आपल्याला काढून घ्यायची आहे. चेक करा आता. ठीक आहे, 1591 च्या मागे 6. मग काय काय येईल बरं? 1590, 1, 2, 3, 4, 5, 6. मग उत्तर काय येईल? 1580 ही 6वी आहे. करेक्ट आहे. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलंय चेक करा. 1040 च्या नंतरची 6वी संख्या काय येईल आपलं? 1051 येईल. या दोघांना एकत्रित आणल्यानंतर, ओके क्लिअर, या दोघांना एकत्रित आणल्यानंतर यांच्यामधील फरक काढायचा आहे. फरक किती आहे? 1580 आणि हे 1051. कुठलं घेतलं म्हणलं तर चेक करा. 6व्या नंबरचे घेतलेला आहे. ठीक आहे, आता यांची वजाबाकी करा. फरक म्हटलेला आहे, वजाबाकी करायचे. किती येतं उत्तर? 529 येतं. मग 529 हा
कोणत्या वर्गाचा वर्गमूळ आहे? कोणत्या वर्गाचा वर्गमूळ आहे? वर्गमुळात 529 लिहिलेलं आहे. मग याचा वर्ग काय येईल? याचा वर्ग येईल, वर्गमूळ येईल 23. 23 चा वर्ग 529 आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? खूप साधं सोपं आहे, काहीच अवघड नाहीये, अतिशय सोपं आहे. चला नेक्स्ट कडे जाऊया आपण. नेक्स्ट कडे जाऊया, चेक करा. आधी इथला आन्सर तर बघूया. ऑप्शन मध्ये आपल्याला 23 मिळालेला आहे, वर्गमूळ 529 आलेला आहे, आन्सर 23. नेक्स्ट क्वेश्चन, x ही समसंख्या आहे तर खालीलपैकी समसंख्या कोणती? काय म्हटलेलं आहे? x ही गृहीत धरायचे की ती समसंख्या आहे. तर खाली ऑप्शन दिलेले आहेत, खालीलपैकी कोणती समसंख्या आहे? ऑप्शन काय काय? x+1, x-1, x² आणि यापैकी नाही, असं ऑप्शन दिलेलं आहे. याचा आन्सर सुद्धा आपण काढूया. चेक करा, थर्ड क्वेश्चन आहे हा आपला. आता या ठिकाणी तुम्हाला x ही समसंख्या म्हटले, मग आपल्याला गृहीत धरावं लागेल x = 2. ही समसंख्या आपण गृहीत धरू, अज्युम करू. मग सगळे ऑप्शन्स चेक करा. पहिला ऑप्शन त्या ठिकाणी काय होता? x+1 होता. चेक करा, आपल्याला शोधायचंय, ठीक आहे. x च्या ठिकाणी समसंख्या आपण 2 घेतलो तर त्यांचं येणार उत्तर ही समसंख्याच असलं पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. मग चेक करा बरं, x च्या ठिकाणी आपण 2 पकडलो तर 2 + 1 किती येतं? आन्सर 3 येतं. हे 2 कुठून आणलं? तर असं आपण गृहीत धरलो 2, ठीक आहे, गृहीत धरलं. त्याच्यानंतर सेकंड ऑप्शन होता x-1. इथे पण सेम. काय येईल याचा आन्सर? ह्या दोन्ही सुद्धा समसंख्या नाहीयेत, ह्या दोन्ही विषम संख्या आहेत. ओके. थर्ड ऑप्शन होता आपला x² म्हणजे x चा वर्ग. x च्या ठिकाणी 2 पकडलं म्हणजे 2 चा वर्ग. 2 चा वर्ग किती असणार आहे? 4. मग 4 ही आपली समसंख्या आहे का? नाही. यस, आपलं उत्तर आलेलं आहे, समसंख्या मिळालं. मग याचं करेक्ट उत्तर असेल x². x² च्या ठिकाणी जर आपण 2 हे आकडा किंवा अंक ठेवून गृहीत धरलो तर त्याचं उत्तर हे सुद्धा समच येत असतं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, 15,15,15 ही संख्या अंकात लिहा. अतिशय सोपा प्रश्न आहे. हा प्रश्न आला तर नक्की तुम्हाला 1 मार्क मिळतील. आता चेक करा बरं, किती सांगले? 15,15,15. ठीक आहे. आपण थोडस आता लहान ह्याच्यामध्ये जाऊया. इथे लिहिते म्हणजे आपल्याला समजायला पाहिजे. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष, कोटी. ओके. आता चेक करा काय काय सांगितले. 15,15,15. यस, 15,15,15 असं म्हटलेलं आहे. मग 15,15,15 म्हटलेलं आहे. 1515 आन्सर मिळाला आपल्याला. एकक, दशक, शतकचा उपयोग करून आपण आन्सर काढलो. काय मिळालं? हा आपला आन्सर आहे. आता चेक करा आपल्या ऑप्शन मध्ये हा आन्सर आहे का? येस. आन्सर कुठे आहे? चेक करा बरं आपला आता. 15,15,15. येस, चौथा नंबर आन्सर आहे आपला. चौथ्या नंबरला 15,15,15. नेक्स्ट क्वेश्चन, पुढील पैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे? पुढील पैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे? आता मूळ संख्या कोणत्या कोणत्या आहेत चेक करा. मूळ संख्या चेक करूया. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 25, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 63, 61, 67, 67, त्याच्यानंतर 71, 73, 79, 83, 89 आणि 97 हे आपल्या मूळ संख्या आहेत. क्लिअर आहे? बरोबर आहेत. मग क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय?
ऑप्शन्स दिलेले आहेत, तर याच्यापैकी मूळ संख्या कोणती नाही असं मूळ संख्या आहे असं म्हटलंय. मूळ संख्या म्हणजेच काय, ज्या संख्येला एक आणि एकच संख्येने भाग जातो त्याला मूळ संख्या असे म्हणतात. एकही संख्या मूळही नाही आणि संयुक्त नाही. नंबर 1, एकही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. तर ऑप्शन काय असेल? 59 इथे दिसते. ऑप्शन मध्ये आपल्या 59 दिलेला आहे आणि इथे सुद्धा 59 आहे. बघा 39 कुठं दिसते का? 39, 31, 37 आहे. 39 नाहीये. त्याच्यानंतर सॉरी 49 चेक करा. 49 सुद्धा नाही. 47 आहे पण 49 ही मूळ संख्या नाहीये. 69 पण नाहीये. 167 आहे पण 69 सुद्धा नाही, म्हणून 59 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. 59 हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. नंतर नेक्स्ट क्वेश्चन, क्रमशः 11 पासून 40 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? नैसर्गिक संख्या म्हणजे सगळ्याच संख्या, 1 ते 100 पर्यंतच्या सगळ्या संख्यांचा समावेश होतो. मग आता यासाठी एक सूत्र आहे. काय आहे? पहिली संख्या, सूत्र लक्षात ठेवा नेहमी, पहिली संख्या अधिक नैसर्गिक संख्यांच्या बाबतीत लागू होते फक्त. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या, हे त्याचं सूत्र आहे. ठीक आहे. आता आपल्याला सूत्रामध्ये ठेवून बघायचंय. पहिली संख्या 11 पासन 11 ते 40 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज करायची आहे. मग पहिली संख्या कोणती आहे आपली? 11 आहे. शेवटची कोणती आहे? 40 पर्यंत काढायचं आहे. 40 आहे. भागिले 2 करा. त्याच्यानंतर गुणिले पुढे एकूण संख्या काढायचे. एकूण संख्या कशा काढायच्या बघा, एकदा चेक करा. स्टार मार्क या ठिकाणी. किती ते किती पर्यंतच्या काढायचे? 40 मायनस 11 करायचं. किती येतात उत्तर? 10 मधून एक गेलं 9 राहिलं. 3 मधून एक गेलं 29 आले. परत एक ऍड करायचं. टोटल 30 एकूण संख्या. 11 ते 40 मध्ये एकूण 30 संख्या आहेत. एकूण संख्या 30 आहे 11 ते 40 पर्यंतची, म्हणून या ठिकाणी लिहा 30. आता करा याचं उत्तर. अतिशय सोपं आहे. काय येईल या ठिकाणी? 51 भागिले 2 गुणिले 30. बेक बे बे पंचे 10 15. 51 गुणिले 15 केल्यानंतर उत्तर काय येईल चेक करा. प्रत्यक्षात सगळ्या गोष्टी आपण करूया. याचं उत्तर आपल्याला मिळत आहे 765. ओके. 11 ते 40 पर्यंत जेवढ्याही नैसर्गिक संख्या आहेत त्यांची बेरीज येते आपली 765. उत्तर ऑप्शन मध्ये आता आपण चेक करूया. आहे का? येस, चेक करा. ऑप्शन मध्ये 765 आहे. आपला उत्तर एकदम बरोबर आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पहिल्या 25 समसंख्यांची सरासरी किती असं म्हटलेलं आहे. पहिल्या 25 समसंख्यांची. आता याच्यासाठी सुद्धा एक ट्रिक आहे. सूत्र म्हणू शकता, ट्रिक म्हणू शकता. समसंख्यांची बेरीज जर आपल्याला करायची असेल तर अशा वेळेस n+1 आपण पकडतो. पहिल्या 25 समसंख्यांची काढायची आहे. एकूण संख्या 25. 25 संख्यांची बेरीज काढायची आहे. +1 करायचं, उत्तर येतं 26. 26 हे आपल्या पहिल्या समसंख्यांची बेरीज आहे. आता आन्सर ऑप्शन्स मध्ये चेक करूया. 26 दिलेलं आहे का? यस, थर्ड नंबरला आपल्याला 26 हे उत्तर दिलेलं आहे. या ठिकाणी येईल 26. डन. नेक्स्ट, 1 2 1 + 2 + 3 + 4 + ... +75 इक्वल्स टू क्वेश्चन मार्क यायला पाहिजे या ठिकाणी. फक्त एक सेकंड द्या मला. या ठिकाणी क्वेश्चन मार्क घेऊया. तर ही सुद्धा नैसर्गिक संख्या आहे. थोडक्यात आपल्याला 1 ते 75 या नैसर्गिक संख्यांची सरासरी किंवा बेरीज काढायची आहे. काय? 1 ते 75 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज आपल्याला करायची आहे. तर त्यांचं बेरीज किती येईल चेक करण्यासाठी सेम ऑप्शन
सॉरी सेम फॉर्म्युला असणार आहे. हाच आपला पहिली संख्या शेवटची संख्या पहिली संख्या प्लस शेवटची संख्या डिवायडेड बाय 2 इंटू एकूण संख्या. इथपर्यंत क्लिअर आहे. चला मग इथेच आपण करूया, अगोदरच इरेज करून टाकू. यस, मग या ठिकाणी पहिली संख्या होती 1, पहिली संख्या होती 1, शेवटची संख्या होती 75. ठीक आहे, आपल्याला त्याचंच काढायचं होतं. डिवायडेड बाय 2 इंटू एकूण संख्या बघायची. इकडे साईडला एकूण संख्या काढून घेऊया. एकूण संख्या कसं काढतात? 75 मायनस 1 इक्वल्स टू 74 प्लस याच्यामध्ये एक ऍड करायचं, 75 येतं. एकूण संख्या किती असणार आहेत आपल्या? 75च असणार आहेत. तर पुढे कोणती स्टेप येईल? म्हणजे 76 भागिले 2, 75 आणि 1 76, 76 भागिले 2 गुणिले 75. टोटल करा आता. बेक बे, बेत्रिक 6, बेआटी 16, 38 भागिले 2 गुणिले 75 गुणिले 2 झाला आपला खालचं, सॉरी भागिले झालं, गुणिले 75 करायचंय. साईडला करू इकडं. 38 75 चेक करा आन्सर. किती आलेला आहे? 2850. उत्तर आपलं 2850 आलं. आता ऑप्शन मध्ये चेक करूया 2850 आपल्याला दिलेलं आहे का? हा येस, पहिलाच 2850 आहे. आपलं उत्तर एकदम बरोबर आलेलं आहे. करेक्ट उत्तर आहे 2850. ओके, चला पुढे जाऊया आता नेक्स्ट क्वेश्चन कडे. 9वा प्रश्न चेक करा. 1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती? मूळ संख्यांची बेरीज आपल्याला विचारलेलं आहे. आता इथं बेसिक आहे. बेसिक म्हणजेच काय चेक करा. पहिल्या 1 ते 10, पहिल्या 1 ते 10 मूळ संख्यांची बेरीज असते 17. मूळ संख्यांबाबतीत बोलतेय. त्याच्यानंतर 11 ते 20 मध्ये मूळ संख्यांची बेरीज आहे 60. तुम्ही बेरीज करून बघितल्यानंतर कळेल तुम्हाला. मग आपल्याला काय विचारले? पहिल्या 1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज. तर या दोघांची टोटल केल्यानंतर आपल्याला मिळतं 77. 77 1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज आहे. ऑप्शन मध्ये चेक करूया. 77 आपल्याला दिलेलं आहे काय? 78 86. हा 77 चौथ्या नंबरला आहे. आपलं उत्तर एकदम बरोबर आहे. करेक्ट आहे. नेक्स्ट चेक करा. खालीलपैकी विषम संख्या कोणती म्हटलेलं आहे? अतिशय सोपा प्रश्न आहे. खालीलपैकी विषम संख्या कोणती म्हटलेलं आहे? आता विषम संख्या ज्या एकक स्थानी 3 5 7 9 1 3 5 7 9 यापैकी संख्या असेल तर त्याला विषम संख्या असे म्हणतात. एकक स्थानी. मग चेक करा आता. 4 आहे, समसंख्या आहे. 8 समसंख्या आहे. 0 समसंख्या आहे. मग एकक स्थानी 1 आहे, म्हणून आपला उत्तर असणार आहे 28,751 ही आपली विषम संख्या आहे. का आहे तर या संख्येच्या एकक स्थानी विषम संख्या आपल्याला दिलेली आहे. 1 3 5 7 9 यापैकी एक संख्या त्या ठिकाणी आलेली आहे, म्हणून ती विषम संख्या आहे. ऑड नंबर्स आहेत. ओके, इथे आपला गणितचा पार्ट कंप्लीट झालेला. आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी समजत असतील. जर या गोष्टी तुम्हाला समजत असतील तर फटाफट व्हिडिओला लाईक करून सुद्धा घ्यायचं आहे. नेक्स्ट चेक करा आता बुद्धिमत्ता. बुद्धिमत्तेमध्ये आपण आज अंकमालिका, ठीक आहे, अंकमालिका किंवा संख्या मालिका हा टॉपिक बघणार आहोत. हे सुद्धा अतिशय सोपे प्रश्न आहेत. पहिला प्रश्न चेक करा. दिलेल्या संख्या मालिकेतील प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडायचा आहे. प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय कोणता येईल तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे. चला मग आता पहिला प्रश्न आपण एक एक सॉल्व करू, म्हणजे आपल्याला सोपा जाईल. पहिला प्रश्न संख्या मालिका चेक करा. 2 8 26 80. किती? 2 8 26 80 असं दिलेलं आहे. मग आपण सुद्धा 2 8 26 80 आणि पुढे क्वेश्चन मार्क या ठिकाणचा आपल्याला शोधायचा आहे. मग चेक करा बरं आता काय येईल याचा आन्सर.
येस, फरक बघूया आता. 80च्या पुढची संख्या रिकाम्या जागी कोणती येईल हे सुद्धा सोपं आहे. या ठिकाणी काय केलेलं आहे, 2च्या पुढे डायरेक्टली 8 आलं म्हणून हा फॉर्म्युला या ठिकाणी अप्लाय झालेला आहे. +2 × 3 + 2. बघा आता कसं, चेक करा. अतिशय सोपे आहेत, अवघड काहीच नाहीये. 2 × 3 6. ठीक आहे, इथलं बघतोय 2 × 3 6. 6 + 2. ठीक आहे, 6 + 2. 6 + 2. 2 × 3 6 आलं. 6 + 2 किती येणार मग? 8 येणार. 8 या ठिकाणी आलं आपलं. नेक्स्ट वन, 8 × 3 24 + 2 26. 26 आलं. ठीक आहे, 26 आलं. 26 × 3 + 2 80 आलं. सेम 80 × 3 8 × 24. ठीक आहे, +2 242 आपलं उत्तर यायला पाहिजे. 1 सेकंड. हा, किती यायला पाहिजे आपलं उत्तर? 242. चला तर मग ऑप्शन मध्ये आपण चेक करूया 242 उत्तर आहे का. 420 286 3. हा, 4th नंबरला आहे 242. आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आता सगळ्या संख्या मालिकाच आहेत, त्याच्यानंतरची पुढची संख्या काय येणार हेच आपल्याला शोधायचं आहे. आणि प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. तुम्हाला जेवढे जास्त प्रश्न सॉल्व्ह करता येतील, MCQ सॉल्व्ह करता येईल तेवढे जास्त तुम्हाला करायचे आहेत, कारण काहीच लागत नाही, फक्त प्रॅक्टिस लागते या ठिकाणी आणि ट्रिक्स. बस संपलं. आता नेक्स्ट जी संख्या मालिका आहे चेक करा. 1 3 9 27 81. हे तर अतिशय सोपं आहे. आपण इथेच उत्तर काढू शकतो. काय? 1 चा वर्ग 1, सॉरी 1 चा वर्ग 1 नाही, 1 सेकंड. 1 3 9 27 81. सॉरी 1 3 9 27 81 ही आपली संख्या दिलेली आहे. परत एकदा चेक करूया या ठिकाणी काय असेल आपलं उत्तर. 1 3 9 27 आणि 81 पुढे येईल आपलं क्वेश्चन मार्क. तर इथे काय केलेलं आहे, मी तुम्हाला त्या ठिकाणी वर्ग म्हटले बट वर्ग येत नाही, सॉरी फॉर दॅट. चेक करा, हे महत्वाचं आहे, हे स्टेप महत्वाची आहे, हे स्किप करायचं नाही. प्रॅक्टिस करते वेळी असाच अभ्यास करायचा आहे. तर या ठिकाणी इंटू 3 केलेलं आहे, प्रत्येक ठिकाणी इंटू 3. आता चेक करा कसं येईल याचं उत्तर. 1 × 3 3. ठीक आहे, 3 × 3 9. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक सॉरी 78 नाही, हा 27 त्रिक 81. मग 81 त्रिक चेक करा आता, 81 त्रिक किती येतात? 8 त्रिक 24. यस, 243 इंटू 3 केलेला आहे. 1 च्या नंतर 3 कसं काय आलं? कारण 1 × 3 केल्यानंतर 3 आलं. 3 च्या पुढे 9 कसं काय आलं? तर 3 × 3 केल्यानंतर 9 आलं. 9 च्या पुढे 27 कसं काय आलं? 9 × 3 केल्यानंतर 27 आलं. 27 × 3 केल्यानंतर 81 का आलं? कारण गुणिले 3 केलं म्हणून उत्तर आलं. त्याच्यानंतर 81 × 3 केल्यानंतर आपल्याला 243 हे आन्सर भेटलेलं आहे. तर आपण ऑप्शन मध्ये चेक करूया आपल्याला आपला उत्तर करेक्ट आहे का. किती? 200 किती होतं आपलं उत्तर? येस 243. चेक करा आता. 124 154. हा, सेकंड नंबर वरती आपल्याला दिलेला आहे 243. आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 17 26 37 50. किती आहे? 17 26 37 50. पुढे क्वेश्चन मार्क. आता या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येतं याचा आन्सर आपल्याला शोधायचा आहे. परत एकदा येऊया आपण या ठिकाणी. थर्ड वन क्वेश्चन होता आपला. हा, 17
26, 37, 50 आणि क्वेश्चन मार्क. आता चेक करा या ठिकाणी काय केलेलं आहे. डायरेक्टली 17च्या नंतर 26 आणलेला आहे, 26च्या नंतर 37, 37च्या नंतर 50 आणि 50च्या नंतर क्वेश्चन मार्क. मग 17 गुणिले 3 केले तर येतं का? 17 नाही, 17 त्रिक 51 होतं, येत नाही. ठीक आहे, मग काय केले? प्लस केलं का? चेक करा. 17 मध्ये किती मिसळल्यानंतर 26 होतं? येस. 17 मध्ये किती मिसळल्यानंतर 26 येईल हे चेक करण्यासाठी आपल्याला मायनस करावं लागतं. येस, 9 मिसळल्यानंतर इथे चेक करा. क्विक आन्सर काढायचं असेल तर ही पद्धत वापरावी लागेल. 26 मधून 17 काढलं तर 9 आले, म्हणजेच की प्लस 9 केल्यानंतर 26 आलं. पुढे सुद्धा चेक करा. आता 37 मायनस 26 करून बघा किती राहतं? 11 प्लस 11 केलेलं आहे, म्हणजेच की विषम संख्या प्लस करत गेलेल्या आहेत, विषम संख्याने बेरीज केलेली आहे. चेक करा. 26 प्लस 11 आपलं 37 येतं का? येस. 6 आणि 1 7 आणि 3 37 येतं. मग आपण आणखीन वाढ करू. या ठिकाणी करू प्लस 13. 37 प्लस 13 चेक करा किती? 7 आणि 3 राहिलं 0. हातच्याला 1 4 आणि 1 5. यस, 50 आलेला आहे. ठीक आहे, इथे चेक करा. इथलं सांगतेय 50 आलेला आहे. त्याच्यानंतर परत एक विषम संख्या ऍड करू, 15 ऍड करू. मग किती येतं उत्तर? 65 उत्तर आलेलं आहे. चला चेक करूया आता आपण किती बरोबर आहोत, किती चुकीचे आहोत ते आपल्याला कळतंच. ऑप्शन चेक करा. 65 दिलेलं आहे का? यस, आपण जिंकलो. ऑप्शन मध्ये 65 उत्तर दिलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर 4th वन चेक करा. 1 9 25 49. साधी गोष्ट आहे. सगळ्या विषम संख्यांचे वर्गमूळ या ठिकाणी दिलेले आहेत. 1 चा वर्ग 1, 3 चा वर्ग 9, 5 चा वर्ग 25, 7 चा वर्ग 49. 7 नंतर पुढची कुठली विषम संख्या आहे? 9 विषम संख्या आहे. मग 9 चा वर्ग काय असणार आहे? 81. मग ऑप्शन मध्ये 81 बघायचं, आन्सर आपलं लिहून टाकायचं. येस, आन्सर येईल आपलं 81. 9 चा वर्ग पुढे सरकतो, 81 येत आन्सर. नेक्स्ट चेक करा आता. 17, 25, 33, 41, 49 आणि पुढे आहे क्वेश्चन मार्क. ठीक आहे, 17, 25, 33, 41, 49. चेक करा आता. यासाठी थोडीशी वर्किंग नोट लागते, आपण ते करूया. आपला 5वा प्रश्न चालू आहे. काय काय आहे? 17, 25, 33, 41, 49. मग काय केलंय या ठिकाणी? चेक करा. कसं 25 17 मध्ये काय केल्यानंतर 25 येतं, 25 मध्ये काय केल्यानंतर 33, त्याच्यानंतर 41, त्याच्यानंतर 49, त्याच्यानंतर येतं क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय, तर त्याचा आन्सर शोधूया. या ठिकाणी मल्टिप्लाय केलं का? अजिबात पॉसिबल नाही, विषम संख्या आहे. उत्तर 25 येणारच नाही. मग मायनस तर केलं नाही, मायनस केलं तर आन्सर पुढचा कमी होत जातो. त्याच्यानंतर 2 ऍड आणि मायनस नाहीच आहे, पॉसिबलच नाही. मग डायरेक्टली प्लस चेक करा बरं. प्लस केलं तर येतं का? चेक करा आन्सर कसं काढायचं याचं. एकदा 25 मधून 17 मायनस करून बघा किती राहतात. यस, किती राहतात चेक करा बरं. येस, 8 राहतात. 25 मधून 17 गेले, 8 राहतात. तर या ठिकाणी सगळ्या ठिकाणी प्लस करत गेलेलं आहे. +8 +8 +8 +8. चेक करा आता. 17 + 8 25, 25 + 8 33, 33 + 8 41, 41 + 8 49. मग 49 + 8 किती येतात? 57. प्लस करत गेलेलं आहे, +8 ऍड करत गेलेलं आहे.
57 हे उत्तर ऑप्शन मध्ये आहे का चेक करूया. 57, यस, पहिलाच ऑप्शन आहे आपला 57, आन्सर बरोबर आलेलं आहे. 6वा प्रश्न चेक करा. 29, 36, 43, 50 काय काय आहे. 29, 36, 43 आणि 50 ही संख्या दिलेली आहे. मग परत एकदा वर्किंग नोट. 29, 36, 43, 50 पुढे क्वेश्चन मार्क. त्या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे काय येईल उत्तर. ही एवढं करत बसायची गरज नाहीये, तुम्हाला फक्त समजावं म्हणून या सगळ्या गोष्टी चालू आहेत. तर आता चेक करा. 29 मध्ये असं काय केलंय, पुढचा अंक 36 आलेला आहे. ठीक आहे. ऍड केलं, मायनस केलं, इंटू केलं, ऍड इंटू प्लस केलं, इंटू मायनस केलं, काय केलं ते बघायचं आहे आपल्याला. स्टार्टिंग विथ बेरीज. कधी लक्षात ठेवा, बेरीज वजाबाकी केल्यानंतरच तुम्ही पुढे जा. इंटू प्लस करा, त्याच्यानंतर इंटू मायनस करा, प्लस मायनस करा, मायनस प्लस करा. बट बेसिक आधी बेरीज करून बघा, साधं सोपं. 36 बेरीज म्हणजे कसं करायचं ते सांगते पुढे, बट फरक कितीचा येतोय ते महत्वाचं आहे, ते बघायचंय. 36 मधून 29 गेल्यानंतर किती राहतात चेक करा. 7 राहतात. किती? 7 राहतात. मग याच्यामध्ये +7 ऍड करून बघू किती येते बरं उत्तर. यस, 29 मध्ये 7 मिसळल्यानंतर 36 येतं. मग परत एकदा 36 मध्ये 7 ऍड करून बघू. इथे +7 ऍड केलो, इथे सुद्धा +7 ऍड करून बघू किती येतं. सांगा बरं. 13 3 चले, यस, 43 येत आहे उत्तर. परत एकदा +7 ऍड करू. 43 + 7 50. यस, परत एकदा +7. मग उत्तर काय येईल. 57. किती येईल उत्तर. 57. कधीही लक्षात ठेवा, जर तुम्हाला असे अंकांबद्दल पुढच्या या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येईल असं जर अंकमालिका जर तुम्हाला आली, तर सगळ्यात आधी तुम्हाला बेरीज करून बघायचे, त्याच्यानंतर वजाबाकी. बेरीज कोणत्या ठिकाणी. या ठिकाणी संख्या 29 मध्ये आधी ऍड करून बघायचे. ऍड नाही झालं तर मायनस करून बघा. नाही झालं तर इंटू प्लस करा, इंटू मायनस करा, प्लस मायनस करा, मायनस प्लस करा. एवढंच असतं. नाही तर वर्ग तर राहतं, घन तर राहतं, संख्या तर राहतात, विषम संख्या तर राहतात, मूळ संख्या तर राहतात. एवढ्या गोष्टी बघावं लागणार आहेत. चला, आन्सर आपलं 57 आलेलं आहे. ऑप्शन मध्ये चेक करूया 57 आहे का. यस, एवढ्या मोठ्या अक्षरांमध्ये आपल्याला 57 दिसलेलं आहे. 57 या ठिकाणी उत्तर आहे. 7वा चेक करा. 7वा आहे 2, 5, 10, 17, 26 आणि पुढे क्वेश्चन मार्क. काय काय आहे. 2, 5, 10, 17 आणि 26. चला लिहूया या ठिकाणी. 7 नंबर 2, 5, 10, 17, 26 पुढे आलेलं आहे क्वेश्चन मार्क. आता या ठिकाणी काय करायचं आहे चेक करूया. साधं आपलं मी सांगितले आधी बेरीज, त्याच्यानंतर वजाबाकी, त्याच्यानंतर गुणाकार, त्याच्यानंतर गुणाकार अधिक, गुणाकार वजा, अधिक वजा, वजा अधिक, वर्ग, घन, मूळ संख्या, सगळ्या गोष्टी चेक करायच्या आहेत. मग बघा आता 2च्या पुढे 5 दिलेला आहे. काय केलेलं आहे म्हणून 5 उत्तर आलेलं आहे ते चेक करावं लागेल आपल्याला. जर आपण 2 मध्ये 3 मिसळलो तर 2 मध्ये आपण 3 ऍड केलो तर 5 यायले. येस, त्याच्यानंतर पुढे आपण 5 मध्ये किती ऍड केल्यानंतर 10 यायले चेक करा बरं. 5 मध्ये 5 ऍड केल्यानंतर 5 उत्तर यायले. ठीक आहे, 5 मध्ये 5 ऍड केल्यानंतर 10 उत्तर यायले. मग तसंच पुढे चेक करूया आपण. तसंच पुढे चेक करूया आपण. 10 मध्ये किती ऍड केल्यानंतर 17 येतं. साधं लॉजिक आहे, साधं सिंपल लॉजिक आहे. 10 मध्ये 7 ऍड केल्यानंतर 17 यायले. मग सेम पुढे 17 मध्ये किती ऍड केल्यानंतर 26 यायला. याचं उत्तर जर काढायचं असेल तर आपल्याला साईडला 26 - 17 करून बघावं लागणार आहे. उत्तर किती येतं. 9 येतं.
म्हणजेच या ठिकाणी 9 ऍड केलेलं आहे. आता हे काय आहेत? 3, 5, 7, 9 या सगळ्या विषम संख्या आहेत. मग याच्या पुढची विषम संख्या कोणती येते? या ठिकाणी आपल्याला +11 करावं लागणार आहे. म्हणजेच की 26 + 11 केल्यानंतर आपलं उत्तर येतं 37. काय आलेलं आहे आपलं उत्तर? 37. तर ऑप्शन मध्ये चेक करा 37 कोणत्या ठिकाणी दिलेलं आहे. येस, उत्तर आपल्याला मिळालेलं आहे 37 या ठिकाणी उत्तरात दिलेलं आहे. क्लिअर आहे? खूप सोपे आहेत, फक्त ट्रिक्स वरती आहे. सांगितलं आता, बार बार सांगत नाही. याच्यानंतर सुद्धा आपल्याला अशाच अंकमालिका बघायच्या आहेत. 8व्या नंबरचं चेक करा. आता हे जरासं ट्रिकी आहे, अवघड आहे, कारण क्वेश्चन मार्क हे मध्येच कुठेतरी दिलेलं आहे. कडेला आतापर्यंत बघितलं कडेला दिलं होतं, बट आता हे मध्येच दिलेलं आहे. मग चेक करा 13, 13, 20, 18, 27 क्वेश्चन मार्क 34, 28 समसंख्या सुद्धा आहेत, विषम संख्या सुद्धा आहेत. मग आता काय ऍड आणि मायनस केल्यानंतर आपलं उत्तर येतं ते चेक करूया. आता कोणती कोणती संख्या आहे? खूप साऱ्या संख्या आहेत. किती? 13, 13 थोडस याला खाली घेते. हम्म 13, 13, 20, 18, 27 क्वेश्चन मार्क 34 त्याच्यानंतर शेवटी आहे 28. आता याला थोडासा पेज छोटा करते कारण खूप साऱ्या संख्या आहेत म्हणून. बघा आता 13, 13, 20, 28 सॉरी 18, 27 क्वेश्चन मार्क 34, 28 दिलेला आहे. मग आपण असं करूया, कारण 13 मध्ये किती मिसळल्यानंतर 13 येईल याचं उत्तर देऊ शकत नाही. 0 मिसळल्यानंतर 13, 13 मध्ये किती मिसळल्यानंतर 20 येतं 7, 20 मध्ये किती मिसळल्यानंतर 18 येतं, मायनस करावं लागतं. मग त्या ठिकाणी त्याच्याऐवजी आपण काय करूया, असं ट्राय करून बघूया, एक गॅप सोडून. मग आपल्याला उत्तर इझी पद्धतीने मिळत जाईल. आता चेक करा खाले काय केलेलं आहे? ऍड केलेलं आहे. बेरीजच करून बघूया. मी परत परत सांगते, आधी बेरीजच करून बघायची आहे. मग चेक करा 13 मध्ये किती मिसळल्यानंतर 20 यायले? साधं सिंपल. 13 मध्ये किती मिसळल्यानंतर 20 यायले याचं उत्तर असं मिळतं तुम्हाला. ठीक आहे, 20 मधून 13 मायनस करा, किती मिसळल्यानंतर 7 ऍड केल्यानंतर प्लस 7 केल्यानंतर तुम्हाला मिळते 20. इथे लिहूया 13 + 7 = 20. मग पुढे परंपरा सेम, 20 मध्ये सुद्धा 7 ऍड करा, तुम्हाला या ठिकाणी मिळेल 27. ठीक आहे, 27 मिळालं. त्याच्यानंतर 27 मध्ये परत 7 ऍड करा, मिळतं तुम्हाला 34. यस, या ठिकाणी तुम्हाला मिळालेलं आहे 34. 34 मिळालं. मग हे झालं खालची बाजू. वरती पण आपण काहीतरी करून ठेवलो. या मधल्या संख्या ज्या आपण सोडलो त्याचा विचार पण आपल्याला करायचा आहे. ठीक आहे, खाली ऍड केलं एवढं लक्षात आलं. हे करणं गेलं तरी जमते, बट आपल्याला इथली संख्या काढायची. क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येतं ते आपल्याला बघायचंय. मग आता चेक करा 13 मध्ये किती ऍड केल्याने त्याचं उत्तर 18 यायले? सेम पद्धत, आधी 18 - 13 करून बघते. मग 5, 18 मधून 13 गेले 5 यायले. मग या ठिकाणी मी ऍड करते 5. मग चेक करा, इकडे साईडला लिहूया 13 मध्ये जर 5 ऍड केलं तर 18 यायले. 18 मध्ये जर 5 ऍड केलं तर किती येते चेक करा बरं. 18 मध्ये ऍड केलं 5 तर 23. 23 नाही, एक मिनिट हा. हा, चेक करा आता 18 मध्ये 5 ऍड केल्यानंतर किती मिळते? येस, अरे पेन चलत नाही. येस, चले 23.
23 मध्ये किती ऍड केल्यानंतर आपल्याला मिळतं पुढचा अंक 28 प्लस इथे 5 ऍड केलो, इथे 5 ऍड केलो. समजलं? सोपं आहे. नीट बघा. आपण आधी 2 भागांमध्ये हे करणं गेलं तरी जमते, बट आपल्याला या ठिकाणचं उत्तर काढायचं होतं. इथे क्वेश्चन मार्क दिलेला आहे. मग आपण काय केलो, एक एक गॅप सोडून संख्या बघत गेलो, एक एक गॅप सोडून. मग खाले +7 ऍड केल्यानंतर पुढे 20 आला. जर आपण इथेच जर काहीतरी केलं असतं प्लस मायनस, तर या ठिकाणी आपल्याला उत्तर सापडला नसता, गोंधळून गेलो असतो. त्यापेक्षा असं केलो आपण, डायरेक्टली एक संख्या सोडून त्याचा लिंक दुसरीकडे लावलो. 13 मध्ये 7 मिसळल्यानंतर 20, 20 मध्ये 7 मिसळल्यानंतर 27, 27 मध्ये 7 मिसळल्यानंतर 34. मग वर गेलो. वरचं काढण्यासाठी आता 13 मध्ये किती ऍड केल्यानंतर 18. मग त्यासाठी मी साधं सोपं काय केले, 18 मधून 13 मायनस केले, 5 आलं. म्हणजेच या ठिकाणी +5 करायचंय. मग 18 मध्ये परत 5 मिसळलं, मी आलं 23. 23 मध्ये परत 5, 28. मग आपल्याला +5 केल्यानंतर उत्तर किती मिळालेलं आहे, 23. ऑप्शन मध्ये चेक करूया आता आपल्याला आन्सर दिलेला आहे का. येस, थर्ड ऑप्शनच आहे आपला 23. क्लिअर आहे? 9वा प्रश्न चेक करा. पुढील क्रम पूर्ण करायचा आहे. असंच मध्येच दिलेला आहे 28, 35, 70. 28, 35 मध्ये क्वेश्चन मार्क किंवा डॉट 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 आणि शेवटी दिलेला आहे 70. मग चेक करा या ठिकाणी काय काय केलेलं आहे. इथे लिहिते डायरेक्टली, आता खाली झूम करते. कोणते कोणते संख्या आहेत, 28, 35 मध्ये क्वेश्चन मार्क आहे आणि शेवटी 70 दिले. परत आपली ट्रिक, बेरीज. पहिल्यांदा बेरीज करून बघू. बेरीज करण्यासाठी आता याच्यामध्ये कितीचा डिफरन्स आहे, म्हणजे किती ऍड केल्यानंतर 35 आले हे शोधण्यासाठी मी सरळ सोपं काय करते, मायनस करून बघते. किती येईल या ठिकाणी फरक, 7. बरोबर, 7. 35 मधून 28 गेले, किती राहिले, 7 राहिले, +7. मग 28 मध्ये 7 मिसळल्यानंतर 35 आलेलं. जर मी 35 मध्ये किती मिसळल्यानंतर इथला आन्सर येईल आणि त्याच्यानंतर पुढचा आन्सर सुद्धा मला काढायचा आहे. मग काय करते, परत एकदा मी 7 ऍड करून बघते. मग चेक करते 35 मध्ये जर मी 7 ऍड केले तर 42 येईल. 42 मध्ये जर मी 7 ऍड केले तर 49 येईल. बट 70 येणार नाही. शेवटी आपल्याला काही करून 70 उत्तर काढायचे. मग क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येईल, आपलं इथे चुकलं, इथे 7 काढू, इथे 7 आणून जमणार नाही आपल्याला. ठीक आहे, या ठिकाणी 7 आपल्याला जमणार नाही. मग काय करावं लागेल, पुढे चेक करा. आता जर मी या ठिकाणी विषम संख्या ऍड केल्या, 7च्या नंतर 9 येतं. 35 मध्ये 9 ऍड केल्यानंतर 44. 44 मध्ये 9 ऍड केल्यानंतर पॉसिबल नाही. आणखीन सुद्धा माझं शेवटचं उत्तर 70 आलेलं नाही. म्हणजे या ठिकाणची संख्या चुकली आणि या ठिकाणचं सुद्धा चुकलेलं आहे. मग काय करावं लागेल, आणखीन चेक करा बरं. प्लस आणखीन एकदा करून बघूया. पुढे 7चा पाडा चेक करूया. 7 + 14 करून बघूया. ह्यावेळेस 7 + 14 करून बघूया. चेक करा. मग 35 मध्ये 14 मिसळल्यानंतर येतंय आपलं 49. त्या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी जर 49 आलं तर 49 मध्ये पुढे मी आणखीन 21 ऍड करते. 21 ही संख्या ऍड करते, म्हणजे पाड्यानुसार 7 आणि 14 7 × 21 ऍड करते. मग किती येते आपलं उत्तर, 70 या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. शेवटचा अंक मिळाला. मग या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी योग्य उत्तर कोणता असेल, तर त्या ठिकाणी योग्य उत्तर असेल आपला 49. ऑप्शन मध्ये चेक करूया आता. 49 दिलेला आहे का, यस. लास्ट ऑप्शन आपला 49 आहे. लास्टला आपलं 49 दिलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन चेक करा. आता लास्ट आहे हा, पण त्याच टाईपचा क्वेश्चन आहे असं म्हणायला हरकत नाही. अतिशय सोपे क्वेश्चन्स आहेत हे. एकच मिनिट द्या फक्त मला.
लास्ट वन चेक करू द्या. काय काय संख्या सांगितली एकदा बघूया. 3, 6, 11, 18, 27, 38. 3, 6, 11, 18, 27, 38 ही आपली संख्या दिलेली आहे. ही संख्या आपण जशास तशी या ठिकाणी लिहून घेऊया. किती किती संख्या दिलेल्या आहे? 10वा प्रश्न आहे. 3, 6, 11, 18, 27 आणि शेवटी 38. पुढे आहे क्वेश्चन मार्क. पुढे काय येते माहिती नाही. मग पहिल्यांदा मी करणार बेरीज. 3 मध्ये किती ऍड केल्याने मला 6 हे उत्तर मिळते? साधं सिंपल. 3 मध्ये ज्यावेळेस मी 3 ऍड करेल त्यावेळेस 3 आणि 3 6 मिळेल. 6 मध्ये किती ऍड केल्यानंतर मला 11 उत्तर येते? तर 5 ऍड केल्यानंतर मला 11 हे उत्तर मिळते. 6 आणि 5 11. मग 11 मध्ये किती मिसळल्यानंतर मला 18 उत्तर मिळते? यस, प्लस 7 केल्यानंतर मला 18 हे उत्तर मिळते. मग सेम 18 मध्ये किती ऍड केल्यानंतर मला पुढे 27 उत्तर मिळेल? 9 ऍड करून बघा बरं. यस, 18 मध्ये 9 ऍड केल्यानंतर किती येईल? 27 येईल. 27 मध्ये किती ऍड केल्यानंतर 38 येईल? सगळे विषम संख्या आहेत. 3, 5, 7, 9, 11. 11 ऍड केलं 27 मध्ये. 11 ऍड केल्यानंतर मला मिळतंय 38. 38 मध्ये आता मी पुढची विषम संख्या ऍड करते 13. मग मला त्या ठिकाणचं उत्तर मिळून जाईल. ठीक आहे. या ठिकाणी जर मी 13 जर ऍड केलं 13च्या ठिकाणी काय उत्तर येईल? क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी मला मिळेल. यस, चेक करा बरं आता. 38 मध्ये जर मी 13 ऍड केले तर 51 या ठिकाणी माझं उत्तर येत आहे. किती येत आहे माझं उत्तर? 51. तर आता चेक करूया आपलं उत्तर बरोबर आहे का? ऑप्शन मध्ये 51 आहे का? येस, दुसराच ऑप्शन आपला 51 आहे. हे होते आपले बुद्धिमत्तेचे क्वेश्चन. ठीक आहे. बुद्धिमत्तेचे क्वेश्चन होते आपले. अतिशय सोपे आहेत, काहीच अवघड नाहीये आणि या सगळ्यांसाठी तुम्हाला प्रॅक्टिस लागणार आहे. इथून पुढे रेग्युलर आपला जो काही व्हिडिओ YouTube वरती उपलब्ध राहणार आहे. आय होप तुम्हाला या व्हिडिओमुळे खूप मदत होईल आणि झाली सुद्धा असेल. सॉरी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचंय. परत एकदा डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. त्यामध्ये तुम्हाला क्विज आणि टेस्ट सिरीज संबंधित इतर कोणतीही माहिती असेल ती माहिती तुम्हाला टेलिग्राम चॅनल वरती मिळून जाईल. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. टाटा बाय बाय. टेक केअर, स्टे कनेक्टेड. भेटूयात अशाच एका न्यू व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत पाहत राहा आपला आवडता YouTube चॅनल.